शहरातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा कुपवाड या बँकेच्या डाव्या बाजूकडील इमारतीची काच फोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला। रोख रक्कम हाती लागली नसल्याने कागदपत्रे विस्कटून टाकलेत। अलार्म वाजता चोरटा पसार झाला। संशयित चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला आहे। या घटनेची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत कुपवाड पोलीस ठाण्यात सुरू होते। घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी: सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा कुपवाड या बँकेच्या डाव्या बाजूच्या इमारतीचे काम सुरू आहे। बुधवारी मध्यरात्री चोरट्याने बँकेच्या डाव्या बाजूकडील इमारतीची काच फोडून आत प्रवेश केला। चोरट्याने बँकेत सगळीकडे शोधाशोध केली, कागदपत्रे विस्कटून टाकली। चोरट्याने रोखपालाच्या खोलीत जाऊन शोधाशोध केली, परंतु रोख रक्कम हाती लागली नाही। चोरट्याने बँक लुटण्याचा केलेला प्रयत्न अयशस्वी झाला। ही घटना गुरुवारी सकाळी बँक उघडल्यानंतर शाखाधिकारी यांच्या लक्षात आली। शाखाधिकारी आणि तातडीने ही माहिती कुपवाड पोलिसांनी दिली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे। या घटनेची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत कुपवाड पोलीस ठाण्यात सुरू होते।